भोंदू अशोक खराची पुन्हा न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी। चौथ्या गुन्ह्यामध्ये 30 एप्रिलपर्यंत कोठडी तर 5व्या गुन्ह्यात पोलिसांनी कोठडी मागितली। उद्या सुनावणी होणार। मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतला गृह विभागाचा आढावा। नाशिक धर्मांतर अशोक खरात परतवाडा गोरेगाव ड्रग्ज प्रकरणाची घेतली माहिती। प्रकरणाचा वेगाने तपास करण्याच्या पोलिसांना सूचना। परतवाडा लैंगिक शोषणावरून मंत्री बावनकुळेंनी नेत्यांना सुनावलं। बोंडे, राणा, प्यारेखान यांनी तणाव निर्माण करण्याचं काम करू नये। पोलिसांचीच माहिती अधिकृत समजावी, बावनकुळेंचं वक्तव्य। पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानीला जामीन। पोलिसांकडून अटकेपूर्वीचे नियम पाळण्यात कुचराई। शीतल तेजवानीला मुक्त करण्याचे कोर्टाचे निर्देश। जितेंद्र शेळके अपघात प्रकरणी कंटेनर चालकाचा जबाब। कंटेनर थांबला नव्हता, वेग होता कमी। शेळकेंचीच गाडी मागून येऊन धडकली। कंटेनर चालकाची पोलिसांना माहिती। पुण्यामध्ये भाजपच्या विधी शाखेचा अध्यक्ष ॲडव्होकेट संजय सावंतला अटक। अनैतिक संबंधातनं सेक्रेटरीचा खून केल्यानं बेड्या। संजय सावंतसह त्याची पत्नी स्वाती आणि अल्पवयीन मुलीलाही अटक। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 8:30 वाजता देशाला संबोधित करणार। तर महिला आरक्षण विधेयक रोखल्याची किंमत मोजावी लागेल। पंतप्रधान मोदींचं केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत वक्तव्य। सत्तेत टिकून राहण्यासाठी महिला आरक्षणाचा वापर करण्याचा प्रयत्न फसला। काँग्रेस खासदार प्रियंका गांधींची टीका। तर देश बदलतोय, देशातल्या महिला मूर्ख नाहीत असं प्रत्युत्तर। 2023ला मंजूर झालेल्या महिला आरक्षण कायद्याची अंमलबजावणी करा। विरोधी पक्ष पंतप्रधानांना पत्र लिहिणार। सूत्रांची माहिती। महिला आरक्षण घटना दुरुस्ती विधेयक नामंजूर झाल्यावर भाजप महिला खासदार आक्रमक। दिल्लीमध्ये खासदार हेमा मालिनी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस विरोधात निदर्शन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।